त्या थंडीचा तर विषय सोडून दिलो बघा मी. मला पण माहिती आता थंडी काय कमी होत नाही. मला तर कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नीट कामावर निघा लागलो बघा. आता सुरतगावच्या कामावर आला बघा. काम काय लय मोठं नाही, पण विषय काय माहिती किचन मध्ये सगळ्या प्लेटच ठेवले आणि बाकीचं सगळे लाकडं बिकडं ठेवले. ते लय टेन्शनचं काम आहे. पण आता विषय काय झाला माहिती का, आपल्याकडे काही तर गुढे नाही कामाला, त्यामुळे नीट निघाला बघा माळुंब्याला. कारण माळुंब्यामध्ये आपली गुढी ठेवलेली आहे. त्या बांगल्यावर काय आपण गुढी ठेवत नाही बरं का. पण विषय काय माहिती गेल्यापर्यंत पट्टी फिटिंगचं काम झालं का डायरेक्ट इथं आणून ठेवली होती, कारण ह्याच मालकाचं पट्टी फिटिंगचं काम होतं आपल्याकडे. हे माळुंब्रा आणि सुरतगाव काय लय अंतर नाही, त्यामुळे काय सुद्धा वाटत नाही बघा गुढी न्यायला आणायला. भावानं तुम्हाला सांगतो एवढी बॉडी काय सुद्धा ना बरं का. अजून वर्षभरामध्ये नाही जाणवासारखी बॉडी केलं तर नाव बदलून ठेवा माझं तुम्ही फक्त. भावानं लय जास्त काय सुद्धा ना बरं का. दिवसात फक्त 1 तास जरी तुम्ही वर्कआउटला दिला का नाद खोळा बॉडी होते बघा. चला जाऊ दे हो, माझ्या कामाला सुरुवात करतो. ज्या गोष्टीपासून आपण कमवतोय का त्या गोष्टीच्या पहिले तर पाया पडायचं, मग नंतर कामाला सुरुवात करायची. आणि एकदा जे मशीन माझ्या हातामध्ये आले का विषय संपला बघा. डायरेक्ट इट जे मातीच करून टाकतोय. नाद खोळा कटिंग होते या मशीन. आता हॉल मध्ये काय काय केलं तुम्हाला सांगतो. पहिले तर सोप्याला बोर्ड काढला, एक फुटलाट काढली आणि वर पीओपीला एक ड्रॉप सोडून दिलो बघा. आणि दुसरं म्हणजे टीव्हीला एक बोर्ड काढला. आता ही जी ड्रॉप आहे का, विषय काय केला माझ्या वरनं आणला डायरेक्ट खाली गायब झाला. म्हणजे विषय काय केला, बाहेरच्या साईडला एक मोटरीला पाईप काढला आणि खाली आर्थिंगला पण सोडून दिलो. आता या बाथरूमचा विषय काय केला माहिती का, खालनं कटिंगला चान्स नाही, त्यामुळे वरनं पाईप सोडला होता. पण इथं बसायची सुद्धा अपदा झाली होती, पण बॅक तरी पण तसंच काम केलोय मी. आणि जसा का बाथरूमचा ड्रॉप खाली घेतला का डायरेक्ट लाईट गायब झाली बघा. लाईट गेली का लय टेन्शन येते मला तर. आणि एकदा का डोक्याला हेडाक झाला का, आणायला म्हणलं चल म्हणलं आपण तांबलवाडीला जाऊन मस्त बाई नाश्ता करून येऊ म्हणलं, कारण आपण काम कमी असल्यामुळे डबा काय आणला नव्हता. त्यातनं अजून लाईट गेली का मग तर लय डोक्याला ताण येते. आणि एकदा झाला बघा तांबलवाडीच्या टोल नाक्यावर. इथं विषय काय माहिती का, कधी पण आलं का नाश्त्याची फुल सोय असते, त्यामुळे काय सुद्धा टेन्शन नाही बघा. गप्पा 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 खाऊन घ्यायचं सगळं. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असते, त्यामुळे ताटामध्ये काय सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही बघा. चला 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 नाश्ता झाला एकदाच म्हणल्यावर लाईट आले का बघू. पण हिच्या आईचा भरोसा, हिच्या अजून लाईट आला नाही बघा. टेन्शनच काम झालंय आता तर. लाईटीचा काय विषय माहित नाही बरं का, पण हे डोगेश भाऊ इथं काय करायला लागलाय काय की. आता नाही म्हणलं तर 2 तास झाले तर बघा लाईट जाऊन, त्यामुळे मला टेन्शन यायला लागलं. त्यामुळे मस्तपैकी एक वामकुस्की घेतो, त्याशिवाय काय डोकं शांत होणार नाही माझं. आता मात्र मला डोकं आपटून घ्यावं लागतं काय की. नाही म्हणलं तर 4 तास झाला लाईट आला नाही. काय करायचं काय नाही, फक्त 2 तासाचं काम होतं बरं का. इथं एकदाच अनिकेतच्या डोक्याला शॉर्ट झाला बरं का. काय का म्हणा अनिकेत मला नेट गावाकडे निघायचं मला. आता इथं काय थांबायचं नाही. आता सगळं सामान पिशवीमध्ये भरलंय बरं का. नेट वर ठेवलं आणि हातपाय तोंडून खाली आलं का लाईट आले बघा. आता काय करावं काय नाही काय सुद्धा कळेना झालंय मला. आता फक्त किचन राहिलं होतं, त्यामुळे काय टेन्शन घेतलं ना बरं का. जाऊ दे मला आपलं काम करून टाकावं ना, तर परत चला उद्या 1 तासासाठी आपल्याला परत चला फिरून यावं लागणार आहे. त्यामुळे किचन मधलं सगळं काम करून टाकलं. आणि किचन मध्ये जास्त काय केलं बरं का, फक्त 2 बोर्ड काढला. आता हे काय जुगाड केला का तुम्हाला दाखवतो. बाहेरच्या साईडला काय विषय केला माहिती का, इथे एक जण खाली बोर्ड काढलाय, तिथनं वर एक बली एक सोडला, खाली अंधार लय पडतोय म्हणून. चला भाऊ तुम्हाला जर लागावं लागा लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.